प्रफुल्ल लोणकर, प्रफुल्ल सूर्यवंशी हे सुद्धा कहाराटीतलेच आहेत आणि यांना ही कालवड आज दान म्हणून दिली जात आहे. श्री गजाननजी लोणकर हे शेतीप्रिय एक शेतकरी आहेत, शिवाय गव्हर्मेंट सर्वंट आहेत. ते आता सध्या सर्व्हिस करत असताना, शेती करत असताना त्यांच्याकडे असणाऱ्या 2 गायींपैकी असणारी ही कालवड प्रफुल्ल सूर्यवंशी यांना ते दान म्हणून देत आहेत. आमच्या उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान आणि वारकरी सेवा संघाच्या मार्फत ही दिली जाणारी 38वी गाई आज या ठिकाणी दान दिली जात आहे. दान घेणारे आणि दान देणारे या दोघांनाही खूप अशा प्रकारचे वारकरी संप्रदायाच्या वतीने धन्यवाद देतो. एकादशीच्या मुहूर्तावर आज ही गाय यांना सूर्यवंशी यांना ही कालवड दान दिली जात आहे. आमचे या ठिकाणी उपस्थित उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ दादा जगताप आणि उज्ज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम ते चालवत आहेत. आत्तापर्यंत आम्ही आव्हान केलेलं होतं की ज्यांना गायी बाबा सांभाळण्यासाठी जड होते, परंतु कसाबाला वगैरे ती लोक देतात, तर कसाबाला गायी न देता त्यांनी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मग तशा प्रकारचा संकल्पच करण्यात आला. काही गायी पालन करणारे प्रेमीसुद्धा दादांशी संपर्क साधतात. एक दानाचं पुण्य ते यामार्फत घेत असतात आणि ज्यांना गायी सांभाळता येत नाही ते लोकसुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि ती गायी मग आतापर्यंत जी यादी आहे, लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना आपण या पद्धतीने गायी दान देण्याचं काम करतो. पुन्हा एकदा गायी देणारे आदरणीय श्री गजाननजी लोणकर आणि घेणारे वैभव सूर्यवंशी, प्रफुल्ल सूर्यवंशी यांना दोघांनाही खूप खूप अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.